वैजापूर प्रांत अरुण जराड व रस्ते गुत्तेदार मुरुम खाऊन मस्त शेतकऱ्यांचे सातबारे करणार होते उद्ध्वस्त। उपसरपंच योगेश केशव घांगाळे, ग्रुप ग्रामपंचायत नांदूर बाबुळगाव गंगा सदरील तक्रारीनुसार आम्ही आमरण उपोषण ठेवले होते। त्या उपोषणाच्या संदर्भात समोर व्यक्तीने आमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि तक्रार दंडात्मक कारवाई डायरेक्ट साहेबांनी आमच्यावर घोषित केली होती। त्या विरोधात आम्ही लढा देण्यासाठी इथं आमरण उपोषण केलं। त्या साहेबांनी पत्र देऊन आम्ही उपोषण सोडलं। नमस्कार, मी जालिंदर सोपट म्हणजे राहणार बाबुळगाव गंगा। गायरान जमिनीमध्ये गट नंबर 137 3132 अशा ठिकाणी वैजापूर श्रीरामपूरला जो रस्ता झालेला आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या मुरुमाची उचल झालेली आहे। ऑलरेडी त्या कंपनीने त्याची रॉयल्टी भरलेली आहे, पण एका व्यक्तीनं वैयक्तिक आकसापोटी गावातील राजकारणाच्या आकसापोटी आमच्यावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित कंपनीने त्यांचे जे साधनं होते त्या साधनाच्या सहाय्याने तो मुरुमाची उचल केली, कजाची रॉयल्टी होती, पण त्याचे व्हिडिओ बनवून खोट्या स्वरूपाचे व्हिडिओ बनवून ते संबंधित डिपार्टमेंटला पाठवले आणि त्याचे मालक आम्हाला बनवले। तर आमच्याकडे त्याचे ट्रॅक्टर पण नाही आहे ते, आणि आम्ही ट्रॅक्टरचे मालक पण नाही आहे। बरेचसे आमचे जे 27 लोक आहेत त्याच्यापैकी 6 ते 7 लोकांकडे ट्रॅक्टर पण नाही आहे। अशा लोकांवर त्यांनी खोटी तक्रार दाखल केली आणि संबंधित डिपार्टमेंटला आमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडलं आणि हे कुठंतरी आम्हाला चुकीचं वाटतं। संबंधित प्रकरणामध्ये साहेबांनी आम्हाला दिलासादायक चौकशीचे आदेश दिलेले आहेत। संबंधित व्यक्तीची चौकशीचे आदेश दिलेले आहेत की ज्या व्यक्तीने स्वतः त्या गायरान जमिनीमध्ये 3 एकरावर अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण आम्ही काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याला आमच्याकडून काही त्रास होऊ नये त्याच्या आतमध्ये त्यांनी आम्हाला असा त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे सगळं वैयक्तिक म्हणजे गावातील राजकीय आकसापोटी हे सगळं त्यांनी घडून आणलेलं आहे। आणि मी सगळ्यांना एकच विनंती करतो की याच्यानंतर असा कुठलाही प्रकार गावात घडू नये आणि असं कोणी करू नये ही सगळ्यांना मी विनंती करतो। साहेबांनी कोणत्या तरी एका व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गावाला विटीस धरू नये आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नये। जर असंच केलं तर याच्यानंतर आम्ही म्हणजे आता हे झालं आमरण उपोषण, पण याच्यानंतर आम्ही आत्मदानाचं सुद्धा हे करू शकतो।